पूरे देश में आज छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ में विभिन्न कार्यक्रमों के तौर पर मनाया जा रहा है। वहीं हम आपको तस्वीर दिखाएंगे भिवंडी शहर की, जहां पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका द्वारा जय शिवाजी जय भारत पदयात्रा निकाला गया। विशेष तौर पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के नवनिर्वाचित प्रशासकीय तथा आयुक्त अनमोल सागर जी की उपस्थिति में। बता दें कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के सभी संबंधित अधिकारी कर्मचारी मौजूद थे। यह पदयात्रा भिवंडी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर, जहां पर चाचा नेहरू स्कूल के प्रांगण में सबसे पहले तो दीप प्रज्वलन कर वहां पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के बाद छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूल माला चढ़ाया गया। उसके बाद पदयात्रा छत्रपति शिवाजी महाराज चौक से होते हुए कासर अली, ब्राह्मण अली, मंडई, मंगल बाजार स्लैब, क्वार्टर गेट से होते हुए स्वर्गीय आनंदी गेट चौक, स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल के मुख्य गेट के पास से होते हुए स्टेज स्टैंड, बंजारपट्टी नाका, फिर हाफिज जी दरगाह के पास से होते हुए चाचा नेहरू स्कूल के प्रांगण में इस पदयात्रा को समापन दिया गया। वहीं आपको बता दें कि महानगर पालिका के नवनिर्वाचित आयुक्त अनमोल सागर जी की उपस्थिति में कई ऐसे विद्यार्थियों को, जिन्होंने भिवंडी शहर में खेल जगत में शहर का नाम रोशन करने का कार्य किया, उन्हें वहां पर सम्मानित किया गया। तस्वीर में आप देख सकते हैं कि आयुक्त अनमोल सागर जी के साथ में वहां पर मौजूद मंच पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के सभी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सभी संबंधित अधिकारी, महानगर पालिका के अधिकारी कर्मचारियों के साथ में शिक्षक, विद्यार्थी भारी संख्या में मौजूद थे। विशेष तौर पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त अनमोल सागर जी ने अपने व्याख्यान में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के उपलक्ष्य में शुभकामनाएं दिए और उनके विचारों को लेकर क्या कहा, आइए सुनते हैं। जय भवानी, जय शिवाजी। सर्वांना नमस्कार, मी अनमोल सागर। आज हे माझा पहिला एक संबोधन आहे आपल्या समोर। सर्वप्रथम मी सर्वांना शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। थोड्या वेळेनंतर आम्ही एक पदयात्रा करणार आहोत। पदयात्रेमध्ये आपल्या सर्वांचा एक सहभाग महत्त्वाचा आहे आणि इतकी मोठी गर्दी बघताना मला खूप आनंद वाटतोय की जे शिवप्रेमी असतात त्यात मला खरोखर सगळे शिवप्रेमी इथे दिसत आहेत। याच्या अगोदर मी मराठवाड्याला होतो आणि त्याच्यानंतर इथे भिवंडीला अशा प्रेम मला जे व्हॉट्सॲपवर मला मेसेज दिसले होते, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर, खरोखर जे प्रेम आहे इथे लोकांचा एक प्रशासनावर आणि कॉर्पोरेशनवर, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि आपली जे अपेक्षा आहे त्याच्यावर नक्की काम पण होणार आहे। आज आम्ही इथे शिवजयंतीच्या निमित्ताने सगळे उपस्थित आहोत। जेव्हा शिवाजी महाराजांनी एक जे प्रथम छत्रपती होते महाराष्ट्राचे, जेव्हा त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, जे शब्द स्वराज्य, धर्म, स्वाभिमान याचा खरा अर्थ त्यांनी आम्हाला सांगितलं काय होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला ते आता कळतोय की त्याचा अर्थ काय नेमकं। तरी प्रशासनाची दृष्टीने जरी बघितलं तर ज्यांची प्रशासनामध्ये जे पारदर्शकता होती, न्याय देण्याची पद्धत होती, महिलांसाठी सुरक्षाची जी पद्धत होती आणि एक समानताचा जे भाव होता, ते मला असं वाटतंय की प्रत्येक प्रशासकासाठी, एक ॲडमिनिस्ट्रेटरसाठी फार महत्त्वाचं आहे आणि प्रेरणाचा स्रोत आहेत। महाराजांचा जे इतिहास होता त्याचबद्दल मी काही जास्त सांगणार नाही, कारण की सर्वांना माहित आहे, देशाला माहित आहे। तर इथे उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, माझे फक्त एकच आव्हान राहील, निवेदन राहील की जे त्यांचे सीख होती, जे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यांची जे जीवनशैली होती, त्यांचे जे कष्ट होते, त्या एक प्रेरणाचा स्रोत व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे आणि देशाला एक विकसित करण्याची गरज आहे। त्या संकल्प घेऊन मला असं वाटतंय की आजपासून आपल्याला एक वेगळी एनर्जीनी काम करण्याची गरज आहे। आणि जर आपण ठरवलं की जसं शिवाजी महाराजांनी काम केलं होतं, युद्ध मध्ये एक यश त्यांनी मिळाले होते, तरी त्याच पद्धतीने जरी काम केलं तर मला वाटतंय की प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये
आम्हाला यश मिळेल। हे 2-4 शब्द बोलून मी जास्त आपला वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला पदयात्रा लवकर सुरू करायचे। तर फक्त एकच मेसेज राहील की जे शिवाजी महाराजांनी आपल्याला एक सीख दिली होती ते आपल्या जीवनाचा एक भाग बनवण्याची गरज आहे। तर ते नक्की करा आणि परत सर्वांना शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।